नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IOCLमध्ये जे पाईपलाईन डिव्हिजन आहे त्या अंतर्गत पदभरती सुरू झालेली आहे. ही ॲप्रेंटिस पदभरती आहे, ह्याचे ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत. कोणते पदं आहेत, कशाप्रकारे अप्लाय करू शकता, कोणत्या डिव्हिजनमध्ये किंवा कोणत्या लोकेशननुसार अप्लाय करायचं आहे, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ हा एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे PDF पाहिजे असेल किंवा आर्टिकल वाचायचे असेल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामची लिंक जी आहे, ग्रुप लिंक, ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे मिळून जाईल. किंवा आर्टिकलसुद्धा रीड करू शकता फर्स्ट लिंकला क्लिक करून. तर मित्रांनो, इथे पाहू शकता टोटल ज्या वॅकन्सीज आहेत त्या 394 आहेत. हे ॲप्रेंटिस पदभरती आहे आणि पाईपलाईन डिव्हिजन आहे. त्यामध्ये हे जे पदे आहेत हे PWBD कॅन्डिडेटसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहेत, म्हणजे जे बेंचमार्क डिसॅबिलिटी ज्यांना आहेत त्यांनासुद्धा. याच्यामध्ये तुम्ही लोकेशन पाहू शकता, स्टेट पाहू शकता, रिजन पाहू शकता. याच्यामध्ये जर आपलं मेनली महाराष्ट्र पाहिलं तर याच्यामध्ये अहमदनगर, मनमाड, सोलापूर इथे 12 वॅकन्सीज आहेत, म्हणजे 12 अपॉर्च्युनिटीज आहेत. तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी रिजनसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे तिथं स्टेट, लोकेशन आणि टेंटेटिव्ह नंबर ऑफ सीट्स त्या वाढूही शकतात आणि कमी होऊ शकतात. पण ज्या ॲव्हरेज म्हणजे सध्या सीट्स दिलेल्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये 12 आहेत. बाकी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये खाली इथे दिलेलं आहे PWBD कॅन्डिडेटसाठी सुद्धा, म्हणजे इथे सुटेबल आहे त्यांच्यासाठी सुद्धा. तर जे डिसॅबिलिटीज इथं व्हॅलिड आहेत त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. खाली पाहिलं तर प्रत्येक पोस्टनुसार जे आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. पद कोणतं आहे तर बघा, टेक्निशियन ॲप्रेंटिस, इलेक्ट्रिकलमध्ये, मेकॅनिकलमध्ये, त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये, तसंच ट्रेड ॲप्रेंटिसचे पदं आहेत. आणि डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर हे एक पद आहे. तर प्रत्येकासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे. जसं मेकॅनिकल जर पाहिलं तर 3 वर्षाचा जे आहे तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केलेला पाहिजे मेकॅनिकलचा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल. टेक्निशियन ॲप्रेंटिस इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा कंप्लीट केला पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग जरी कंप्लीट असेल तरी चालतं. तसंच जर डेटा सायन्ससाठी पाहिलं तर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी पाहिलं तर मिनिमम 12th पास पाहिजेत तुम्ही. त्याचबरोबर स्किल सर्टिफिकेट ऑफ डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. किंवा ट्रेड ॲप्रेंटिससाठी फुल टाईम बॅचलर डिग्री पाहिजे. तर हे क्वालिफिकेशन जे आहे तुम्ही स्क्रीनवर पॉज करून पाहू शकता. हे जर क्वालिफिकेशन तुम्ही कंप्लीट करत असाल तर तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन करायला एलिजिबल आहात. त्याचबरोबर एज क्रायटेरिया दिलेला आहे. मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 24 वर्ष एज क्रायटेरिया दिलेला आहे. त्याचबरोबर हे जे ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे ती 12 महिन्याची राहणार आहे. स्टिपेंड जो आहे तो याच्यामध्ये पाहू शकता. स्टिपेंड जो आहे तो ॲज पर जे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत त्यानुसार इथं स्टिपेंड देण्यात येणार आहे. पण जो ॲप्रेंटिसशिपची ट्रेनिंगचा पिरियड आहे तो फक्त 12th मंथचा, म्हणजे 1 वर्षाचा असणार आहे. रिलॅक्सेशन्स वगैरे दिलेले आहेत. जसं एज रिलॅक्सेशन मी आता सांगितलं, जे मिनिमम 18, मॅक्झिमम 24 वर्ष. तर हे जनरल कॅटेगरीसाठी आहे. जर तुम्ही SC ST या प्रवर्गातून येत असाल तर 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. जर OBC या प्रवर्गातून येत असाल तर 3 वर्ष एज रिलॅक्सेशन. तसेच PWD कॅन्डिडेटसाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. सिलेक्शन कसं होणार आहे तर बघा, तुम्हाला जे NAPS किंवा NATS पोर्टल आहे तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल. त्या मेरिट लिस्टनुसार जे आहे ते तुम्हाला फॉलोइंग पोस्ट मिळू शकते. त्याचबरोबर इन केस ऑफ लेटर ग्रेड कॅन्डिडेट विल हॅव टू नेसेसरीली प्रोड्यूस सर्टिफिकेट, म्हणजे तुम्हाला जे बोर्ड सर्टिफिकेट वगैरे आहे ते सगळं सबमिट करायचं आहे. आणि लागलं तर ते मागितलं पण जाणार आहे, मागणारच आहेत ते. कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तर सिम्पल, यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. तिथे तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, ईमेल ID, जेही रिजनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे तेथे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि इझिली याच्यासाठी जो आहे तो फॉर्म भरू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ह्याच्या पुढच्या फर्दर प्रोसेस आहेत त्या पुढे होत राहतील. पण तुम्हाला जे फॉर्म आहे तो भरायचा आहे. कधी ओपन होत आहे हा फॉर्म तर बघा, 28 जानेवारीपासून याचे ॲप्लिकेशन स्टार्ट्स होत आहेत. लास्ट डेट आहे 10 फेब्रुवारी 2026. तर तुम्ही याच्यासाठी इझिली अप्लाय करू शकता. हे याच्या आर्टिकलमध्येच मी याचे जे इम्पॉर्टंट लिंक्स आहेत किंवा याचं जे मराठी स्वरूप आहे ते तुम्हाला देत आहे, तिथं तुम्ही रीड करू शकता. त्याचबरोबर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तिथे मी ज्या फर्दर अपडेट्स आहेत त्या टाकत राहतो, ज्या आम्ही व्हिडिओमार्फत सांगत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत. तर मित्रांनो, या रिगार्डिंग काही जरी क्वेश्चन असतील खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.